सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. रायगड विरुद्ध ठाणे आजच्या रात्रीमधील असेल हा शेवटचा सामना, अंतिम सामना तुमच्या समोर. टॉस जिंकलाय तो ठाणे टीम आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा केतन मात्रेचा निर्णय. आणि इकडे रायगड टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रजत मुंडे आणि त्याच्या साथीला किरण पवार. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं मात्र कमाला फुलातून इनिंग सजवली होती आणि पुन्हा एकदा 30 इनिंग पूर्ववत करण्याचा त्याचा प्रयत्न असणार का, हे सुद्धा पाहणं तेवढंच अचूक्याचं ठरेल. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रायगड आणि ठाणे जिकडे ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळलं जातं आणि बऱ्याचशा शो मॅचेस आपण आजपर्यंत पाहिल्यात आणि ज्या प्रदर्शनी मॅच मध्ये रायगड विरुद्ध ठाणे, कधी रायगड कधी ठाणे संघ नेहमीच वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आजपर्यंत अशा बरेचसे सामने झालेत आणि दोनही संघांचा खरं तर बोलबाला राहिलाय. यस अंपायर प्लीज प्रोसीड. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत किरण पवार आणि रजत मुंडे. विकी बोईर, तारावे एक्सप्रेस, नवी मुंबई. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्लॅश केलाय समोर. अगदी लॉंग ऑफ क्लिअर करत असताना किरण पवारच्या बॅटमधून पहिला वार, षटकार. हा फटका ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, इकडे फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न चांगला टलाय. किरण पवार पहिल्या बॉलवर षटकार आणि पुढच्याच बॉलवर विकी बोईरनं मात्र दाखवलाय किरणला तंबूचा रस्ता. बॉलवर षटकार आला, परंतु दुसऱ्याच बॉलवर विकेट सुद्धा घेतलेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई होती आणि बऱ्याचदा एकत्र सुद्धा हे दोन्ही खेळाडू खेळलेले आहेत. परंतु एका बाजूला आहे ठाणे, एका बाजूला आहे रायगड. ही मॅच पाहण्यासाठी लोक रात्रभर जागतात, बराचसा किलोमीटरचा प्रवास करतात आणि आता हीच मॅच लागली आहे उरण तालुक्यातील सोनारी गावामध्ये, जिकडे आहे महेश कडू मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली रायगड प्रीमियर लीग 6 पर्व. आजपर्यंत बऱ्याचशा मॅचेस मात्र दोनही संघांमध्ये झाल्यात आणि त्यामुळे सर्वात जास्त गेले 10-12 वर्षाचा जर आपण विक्रम बघितला तर रायगड जास्त वेळेला जिंकलाय. आज चांगला बॉल, वेगवान चेंडू होता आणि त्यासाठी ओळखला सुद्धा जातो विकी बोईर. हे वेगवान गोलंदाजीचं अस्त्र आहे. आप आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र काही कळायच्या आतमध्ये अगदी बॉल निघून सुद्धा गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येत असताना पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर मात्र फुलातून पुद्रागमन पाहायला मिळत आहे ते गोलंदाज विकी कडून. यावेळेस मात्र स्वीप कबरला चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळेल. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 दामन करता योगेश पेडकरच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. या वेळेला थोडासा पुढे केला होता, सर्कलच्या वरून खेळला आणि चौकार वसूल केला फायटर जेटने. चांगला बॉल यावेळेस वेगानं बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रवाना झाला. हा पाठ टप्पा पडला आणि वेगवान चेंडू होता. टाइम करणं सुद्धा कठीण जातं या वेगासमोर. आणि तारावे एक्सप्रेस आजपर्यंत पाहायला गेलं तर अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळलाय विकी आणि पहिलं षटक करतोय तो ठाणे टीम कडून आणि त्याच वेगापुढे संपूर्णपणे हतबल झालेत आतापर्यंत फलंदाज. हा सुद्धा आतमध्ये टाकलेला हा चेंडू होता. इकडे मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला. सिंगल मिळेल फक्त. 1 रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक समाप्त झालंय विकी बोईरचं आणि धाव फलकावर 1 बाद 11 रायगड.
चुरशीला सुरुवात झाली आहे. 5 षटकांचा असणारा हा जबरदस्त सामना, परंतु पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात. एक विकेटही आली आहे. दोन्ही टीमसाठी चांगली बाब आहे. एका टीमने घेतली एक विकेट, एका टीमने 11 धावा देखील केलेल्या आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पाहायला मिळते आपल्याला आज सोनारी गावात. रजत मुंडेसाठी एक पारितोषिक येते. लगातार 2 षटकारांना पंच विशालजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मागच्या दोन वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर रायगडवर मात्र ठाणे संघ बऱ्यापैकी भारी पडलाय. 2024 ला खरं तर ठाणे टीम 7 वेळा जिंकली होती आणि रायगड टीम 3 वेळा जिंकली होती. 10 मॅचेस त्यांच्यामध्ये झाल्या होत्या. आणि गतवर्षी फार जास्त मॅचेस झाल्या नाही. 4 मॅचेस झाल्या होत्या ज्याच्यामध्ये रायगड टीम 2दा जिंकली होती आणि ठाणे टीम 2दा जिंकली होती. परंतु जो पूर्वीपासूनचा इतिहास होता आतापर्यंत रायगड संघ 38 वेळेला जिंकलाय आणि ठाणे टीम 18 वेळेला जिंकलाय. पण तू मागचे 2 वर्ष सातत्यानं ठाणे संघानं दमदार खेळ केलाय, हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. जरी पगडा भारी असेल तरी सुद्धा सध्याच्या घडीला तो कंटिन्युअस परफॉर्मन्स ठाणे संघाचा पाहायला मिळालाय. आर्यन बोईर आलाय, पहिलाच बॉल इकडे मात्र सिंगल एकवटली जाते. रजत मुंडे किरण पवारनं सुरुवात जरूर केली होती, परंतु लगेचच पुढच्या बॉलवर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव मात्र स्पष्टपणे जाणवतोय. परंतु सगळेच दिग्गज खेळाडू आहेत आणि दबावाला झुकारून आता मात्र बॅटिंग करावी लागेल. कारण ठाणे टीमला पराभूत करायचं म्हटलं तर एक रिस्पेक्टेड टोटल, एक चांगली मोठी धावसंख्या तर लावावीच लागेल धावफलकावर. आणि त्याशिवाय मात्र ठाणे टीमला मात्र पराभूत करणं हे सोपं नसेल रायगडसाठी. आर्यन बोईर दुसरं षटक करतोय. पॉवर प्लेचा 5 षटकांचा सामना आहे. अंतिम सामना आजच्या रात्रीमधील रजत मुंडे आणि योगेश पेणकर अशी जोडी आहे. सगळेच दिग्गज खेळाडू आहेत, सर्वोत्कृष्ट खेळाडू उतरवलेत रायगडनं सुद्धा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. रन हवी होती. योगेश पेणकर थोडेसे पुढे आले होते परंतु रजतनं थांबवलंय. आर्यन अनोखी शैली आहे. हा चेंडू पहा वेगानं जाऊन सरळ पायावर धडकला होता. इकडे कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येत असताना 12 रन्स 12 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. रात्रीमधील ही शेवटची लढत आहे. विकी बोईनं पहिली विकेट मिळवून दिली किरण पवारच्या स्वरूपामध्ये. जो मोठी मित्र म्हणून विकेट होती रायगडसाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅट आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलाय आणि खासियत आहे आपल्या गोलंदाजाची. हा टप्पा पडला, बॉल सरळ वेगाने निघून गेलाय. क्रॉस बॅटेड आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु रजत मुंडे समोर सुद्धा चेंडू निर्धाव काढणं हे सुद्धा सोपं नाहीये. परंतु सध्याच्या घडीला ज्या फॉर्म मध्ये आर्यन भोईर चाललाय आणि आर्यन भोईरनं मात्र रजत मुंडेला थोडस नमवलंय. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन थोडा दूर ठेवला होता रजत पासून. हा चेंडू जास्तच बाहेर निघतोय आणि त्याच कारणास्तव पंचांनी हा स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरं षटक आर्यन भोईरचं. यावेळेस ग्लान्स केलाय, शॉट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता चौकार. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. वाह, इकडे एक चौकार येताना पाहायला मिळतोय. थोडीशी कोंडी केली होती खरी, परंतु चौकार आला. ही जमेची बाब आहे. रन करावे लागणार आहेत कारण 5च ओव्हरची मॅच आहे. रन करावे लागतील. आर्यनचा हा बॉल समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफला आणि हा झेल मात्र कॅरी झालाय. फलंदाज होईल बाद. कमलेश पाटील त्या ठिकाणी होते बडवलीचे. काबानं टिपला झेल आणि संपला रजत मुंडेचा केस. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का टीम रायगडला. पुढे केला होता. एकतर हातात बॅट थोडीशी फिरली देखील, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय आणि माघारी परतावं लागतंय. अजूनही म्हणावी त्या धावसंख्येची जी गती आहे पहिल्या काही मॅचेस मध्ये पाहिली होती ती गती इकडे पाहायला मिळत नाहीये.
आणि त्या उलट विकेट सुद्धा आलेली आहे. तर ठाण्याने थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु जर का काही रन आले तर पुन्हा एकदा रायगड सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. 17 वर 2 प्रमुख फलंदाज गमावलेत आणि खास करून दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. किरण पवार आता त्याच्या पाठोपाठ रजत मुंडे सुद्धा बाद झालाय. योगेश पेणकरच्या साथीला आता मात्र मॅन फ्रॉम एकटगर अमित नाईक मागच्या मॅच मध्ये झटपट बाद झाला होता, परंतु सध्याच्या घडीचा स्टार खेळाडू आहे. सध्याच्या घडीला ISPL मध्ये सुद्धा दमदार परफॉर्मन्स सादर केलाय. एक छोटस गाव उरण तालुक्यामधील, परंतु हे गाव याच्या नावानं ओळखलं जातं आणि तेच नाव अमित नाईक. ऑन स्ट्राईक आर्यनचा बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता आल्या आल्या अमित नाईकच्या बॅट मधून षटकार. बॉलवर थोडासा पुढे केला, त्याचा फायदा घेतला. अमित नाईकने केला एअर स्ट्राईक आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. या उरण तालुक्यातील खेळाडू आहे आणि उरण तालुक्यातील क्रिकेटचा तर अगदी जबरदस्त अंदाज आहे त्यांना. असं वाटत होतं दीपक सर कुठेतरी ठाणे संघ हवी होतोय, परंतु मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरचा षटकार पुन्हा एकदा रायगडलाही मॅच मध्ये आणतोय. 2 ओव्हर नंतर 23 झालेत. पिकअप शॉट होता अमित नाईकचा. कमाल स्ट्रोक खेळला आणि जाता जाता शेवटच्या बॉलवर एक षटकार आला आणि त्याचमुळे 2 ओव्हर्स मध्ये 23 लागल्यात. 11.5च्या सरासरीनं ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि निदान 5 षटकामधली 55, 60 किंवा 60+ हे टार्गेट करावं लागेल. कारण बघासपासून आपण बघितलं तर सगळ्यांनीच फलंदाजांनी भरपूर धावा चेपल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र फलंदाजांना आपली स्ट्रेंथ ओळखून मैदानामध्ये बॅटिंग करणं अनिवार्य असेल. तिसरं षटक होऊन गोलंदाज पुन्हा एकदा विकी बोईर. थोडासा फुल लेंथ होता. केतन पाठीमागे जोरदार चेंडू जाऊन त्याच्या हाताला लागलाय. एवढा स्पीड होता, वेग पहा किती आहे. हातामध्ये ग्लोव्स आहेत आणि तरी सुद्धा पहा हा चेंडू फुल लेंथ होता. एवढा जोरात लागला, जागेवरच त्यानं तो झटकला हात आणि पाहू शकता. आणि याच वेगाबद्दल चर्चा करतोय. या वेगासमोर अनेक फलंदाज आजपर्यंत हातबल झालेत आणि ही ओळख आहे तारावे एक्सप्रेस नवी मुंबईचा खेळाडू विकी बोईरनं एक भन्नाट वेगानं सोडलेला चेंडू. योगेश पेणकर घाऱ्या. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, फटका फसलाय, मिसक्यूट आहे आणि ब्रॉनला मात्र जेल टिपण्यात आलाय. 3rd विकेट डाऊन. रायगड टीमचा कॅप्टन डिपार्ट. परतावा लागेल योगेश पेणकरला. 3रा धक्का टीम रायगड. देखील जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. लेनच्या किंचितसा मागे तिकडनं थोडीशी उसळी बॅटरच्या दिशेने आला आणि समोर खेळायला गेले योगेश पेनकर. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली आणि विकीचा वेग, विकीचा टप्पा, या दोघांची चर्चा सध्या संपूर्ण भारतभरात आहे आणि सध्या विकी या नावाची चर्चा देखील पाहायला मिळते. टाइम कडे जड जातं जेव्हा एवढा प्रचंड वेगानं मात्र चेंडू आदळत असतो. विकी सोपं नाहीये. त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठे स्ट्रोक्स खेळणं आणि ऑन द राईज समोर खेळण्याचा प्रयत्न योगेशनं केला खरा, परंतु त्याला मात्र आपली बहुमूल्य विकेट गमवावी लागले. 3 फलंदाज गमावले. 23 धावसंख्या असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी पद्रिके मॅन फ्रॉम लोदिवली खालापूर. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर मात्र मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 4 व्हीलर कार ज्या खेळाडूंना रायगड प्रीमियर लीग मध्येच पटकावले, शिरडोनच्या मैदानावर, क्रांतीवीर मैदानावर हा कारनामा केला होता. चांगला बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आणणारा आणि त्याच वेळेला तेवढाच वेगानं. आणि दुसरे विशेषण लावू शकत नाही, एवढा स्पीड गन आहे खर तर विकी. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. या षटकामधील सर 3ही चेंडू आपण बघितले तर धाव दिलेली नाहीये. 2 ओव्हर्स मध्ये ज्या 23 होत्या त्याच आता मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आहेत. बंटीसाठी बॉल अगदी हलक्या हातानं समोर ड्राईव्ह केला. ब्रॉनच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. पहिली धाव या षटकामधील येत असताना. आणि इकडे मात्र तेच टेन्शन असेल, बंटी पद्रिके असू, अमित नाईक असेल, परंतु आता मात्र जाता जाता विकी बोईरचे शेवटचे 2 चेंडू असतील. यानंतर स्पेल समाप्त होणार आहे. आता इकडे या ओव्हरमध्ये अगोदरच पहिल्या 4 बॉलमध्ये एकच धाव आले
अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 2 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक्स खेळायचे की विकी बोईरचं षटक मात्र कंप्लीट करायचं, ही द्विधा मनस्थिती असू शकते. अमितचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषे लगत हा झेल मात्र टिपलाय. पुन्हा एकदा कमलेश पाटील काबा चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं टिपला अमित नाईकचा झेल. 4था धक्का लागलाय. आणखीन एक मोठा धक्का रायगड टीमला. सोनारी गावात उरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा आयोजन कोणाचा नामचे महेश कडू दादाचा, आयोजन कोणाचा नामचे महेश कडू दादा. शेठ कडू साहेब त्यांचं हे दमदार आयोजन बघा. तिन्ही आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर अर्थातच आमचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांची ही संकल्पना 6व्या वर्षामध्ये ही तुम्ही पदार्पण पाहताय. आणि सोबतीला राकेश गायकवाड साहेब विद्यमान अध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस कमिटीचे आणि महेश शेठ कडू यांनी उचललेलं हे शिवधनुष्य आणि तमाम जनतेच्या साक्षीनं पुन्हा एकदा रायगड विरुद्ध ठाणेचा हा थरार तुम्ही एन्जॉय करताय. 4 फलंदाज गमावलेत रायगडने आतापर्यंत आणि त्याचमुळे गोलंदाजातली दाहकता, गोलंदाजांनी दिलेले हे चटके आतापर्यंत अनुभवले असतील रायगड टीम्सनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅनफ्रॉम फुंडे तालुका उरण प्रथमेश मात्रे पिट्टू मैदानामध्ये दाखल झाले. लेफ्ट हँडेड बॅटर विकी बोईर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं फक्त फ्लिक केलं. रिशा सायना बॉल ढकललाय ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला. वेगानं क्षेत्ररक्षक कमलेश पुढे आलाय. सिंगल फक्त मिळेल खातं उघडेल प्रथमेश मात्रे. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर रायगड टीमची धाव संख्या 4 गडी बाद 25 धाबा. सर नक्कीच 25 धाबा झाल्या. इथून या 2 ओव्हर्स मध्ये रायगड टीम कुठपर्यंत पोहोचायला हवा जेणेकरून ठाणे टीमला मात्र एक चांगली टक्कर देता येईल. नक्कीच रायगड टीम सुद्धा चांगलीच आहे आणि या 2 ओव्हर मध्ये येणाऱ्या कशाही पद्धतीने 30-35 रन तरी आल्या पाहिजे. जर आल्या तर चांगली फाईट होऊ शकते आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रायगडकर हार मानणारे नाही आहेत. घरच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळतायत त्यामुळे त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. बंटी बद्रिक यांची स्ट्रेंथ मोठी आहे. प्रथमेश म्हात्रेची मोठी स्ट्रेंथ आहे. परंतु 4 विकेट गेल्यास हार मानून चालणार नाहीये. तुम्हाला खेळावं लागणार आहे कारण हा सामना म्हणजे रायगड ठाणे या मॅचेस होतात परंतु रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या 4 जिल्ह्यांच्या मॅचेस होतात ना त्याच्यामधला सामना याचं सुद्धा एक वेगळं पण आहे आणि आज तुम्हाला इकडे खेळावं लागणार आहे. काय आयोजन केलंय. सोनारी हे गाव उरण तालुक्यातील महत्वाचं आहे आणि सोनारी गावातील महेश कडू यांच्या नावाची चर्चा आज नाही तर कित्येक वर्ष होते. महेश कडू यांची जशी चर्चा होते तशी चांदीच्या ट्रॉफीची सुद्धा चर्चा होते आणि याही वर्षी महेश कडू साहेब आणि चांदीची ट्रॉफी याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. थोडस बॅकफुटला रायगड आहे परंतु काही स्ट्रोक आल्या मॅच मध्ये येतील त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न स्ट्रोक खेळलाय तिकडे परंतु फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने जाईल. गोलंदाजांचं सेलिब्रेशन विकेटचं पतन. रायगड चांगला फ्लिक केला होता खरं तर रिशा सायानं परंतु क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. मिडल केला होता जरूर प्रथमेशनं परंतु अमित पांडेला मात्र पहिलाच बॉलवर सफलता प्राप्त झाले. आता थोडंसं अमित रमणीन विचार करण्यास भाग पडले. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग जरूर आहे परंतु ज्या पद्धतीनं विकेट्स आतापर्यंत फेकल्या गेल्यात किंवा गेल्यात असं म्हणूया आपण कारण 5 फलंदाज निम्मा संघ जबरजबर गारज झाला रायगडचा आणि इथून फार मोठा संघर्ष करण्याची आता मात्र वेळ आली. सर जिस तरीके से अमित पांडे के बारे में चर्चा करेंगे ना तो बेंगलुरु स्ट्राइकर्स आईएसपीएल में बिल्कुल काफी जबरदस्त उन्होंने परफॉर्मेंस दिया था अपने टीम के लिए और खास करके डेब्यू में ही उन्हें 50-50 ओवर का चैलेंज भी दिया गया था. लेफ्ट आर्म गेंदबाज है अमित बॉलिंग साठी. ओ हो हा ही बॉल प्रचंड वेगात टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु याचं उत्तर द्यावं लागणार आहे. हार मानून चालणार नाहीये. आकाश तारेकर रायगडला संकटातून आज नाही कित्येक वर्ष ज्यांनी तारलंय असे आकाश तारेकर आहे. बॉलला आकाशाच्या दिशेने पाठवावं लागणार आहे. जमते त्यांना ती भाषा. आज अख्खं रायगड वाट पाहत आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगला बॉल
दबाव ठाण्याने निर्माण केलाय त्याचं उत्तर द्यावं लागेल, बॅटनेच द्यावं लागणार आहे. सर इनकी प्रैक्टिस काफी बढ़िया रहती है, इनका एक्सरसाइज काफी बढ़िया रहता है, ड्रम के ऊपर टायर रखते हैं, छलांग मारते हैं और ये प्रैक्टिस फ्लेक्सिबल काफी मेहनत देती है उन्हें. याही वेळेला चांगला बॉल पहिला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न रायगडचे समर्थक म्हणत असतील. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये दीपक सर षटकार चौकाराची अपेक्षा आहे. काही षटकार, काही चौकार, 8 बॉल बाकी आहेत, त्याच्यापैकी 4 तरी बाहेर जावेच लागतील एक फाईट करण्यासाठी, कारण रायगड आणि ठाणे हा सामना सुद्धा अगदी जबरदस्त असतो नेहमी. ओहो, परंतु या वेळेला दांडी 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 गुल. स्टाईल कडक स्माईल दिसाया साधा भोळा ए चाहने वाला जो तो महेश भाईला चाहने वाला जो तो महेश भाईला चाहने वाला जो तो महेश भाईला चाहने वाला जो तो महेश भाई. अगदी विकेट आलेली आहे. दीपक सर काय म्हणाल, अजूनही काही बॅटर आहेत जे मोठे स्ट्रोक खेळू शकतात, कारण आता जी सध्या कंडिशन आहे त्या कंडिशनला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. ना बॅट्समन बरेचसे आहेत, परंतु तरी सुद्धा जो दबाव बनवलाय ना त्या दबावाला आता मात्र झुगारून बॅटिंग करावी लागेल. हा विशिष्ट प्रकारचा दबाव बनवलाय. खरं तर मागचं षटक विकी बोईनं टाकलं फक्त 2 धावांचं, आणि याही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत आय थिंक फक्त सिंगल रन आले. यावेळेला लोअर फुल टॉस पुन्हा एकदा समोर खेळलाय, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी, जरी स्ट्रोक खेळला तरी समोर तो जातोय, एका धावेसाठी जातोय, अशी गोलंदाजी इकडे त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. अमित पांडे यांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपला. दीपक सर 27 झालेले आहेत, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, आणि मागील 2 ओव्हर मध्ये विकी बोईरच्या 2 रन आणि अमित पांडे यांच्या सुद्धा 2 रन, म्हणजे मागील 2 ओव्हर मध्ये फक्त 4 रन ठाणेने दिलेल्या आहेत. परंतु मॅच आणि 4 विकेट सुद्धा गेलेले आहेत, परंतु मॅच पलटी होण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते, आणि रायगडसाठी बॅटिंग करावी लागेल या आता एका ओव्हर मध्ये. यस, जर आपण अमित पांडेचा विचार केलात, ISPL मध्ये बेंगळुरू स्ट्रायकर्स 4 सामने त्या संघानं गमावले आणि शेवटी 5वा सामना त्यांनी विजय संपादन केला, आणि डेब्यू मॅचलाच त्याला 50-50 ओव्हर चॅलेंजला आपण या ठिकाणी पाहिलं. तर या ठिकाणी सुशांत मोकलसाठी सुवर्ण संधी रायगड अंपायरच्या असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील सर यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि संतोष चौधरी सर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. यस, रायगड थोडीशी बॅकफुटला आहे, प्रोत्साहनही दिलं जात आहे. खेळावं लागेल या दोन्ही बॅटरला. पेन तालुक्याच्या क्रिकेटच्या नकाशावर आणणाऱ्या खेळाडूंमधील एक नाव सुशांत मोकल हे सुद्धा आहे. जोडीला आकाश तारेकर आहेत, 2 मोठे तारे आहेत मैदानाच्या आतमध्ये. रायगडसाठी प्रयत्न त्यांना करायचे, परंतु गोलंदाजीसाठी वर्तकनगर ठाणे एक्सप्रेस रवी बोंबाक बॉलिंगसाठी. पहिला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. रवी घेत आहेत विकेट. या गोलंदाजी समोर सगळेच फलंदाज अक्षरशः आम्ही दरबडे ठेपाळलेत, आणि तासभर थोडीशी निराशा आहे रायगडकरांची. 27 या धावसंख्येवर 7वा धक्का लागलाय. आकाश तारेकर, मयूर वाघमारे फार मोठी मोठी नावं आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आता चेंडू आता बाकी राहिले ते फक्त 5, आणि शेवटला 5 बॉलमध्ये निदान 1-2 मोठे फटके येतील याच विचारामध्ये सध्याच्या घडीला रायगडकर असतील. मयूरच्या बॅटमधून आल्या फटका तर आलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहिला मिळेल. शेवटची ओव्हर आहे. आकाशवर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा खेळताना पाहायला मिळत आहेत. उद्यापासून खऱ्या अर्थाने ज्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल त्याची चर्चा आहे. कोणता ओनर, कोणत्या तालुक्यातला ओनर, कोणत्या तालुक्यातले खेळाडू, रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर या सगळ्याची चर्चा होते. उद्यापासून सोनारी गावात आणि उरण तालुक्यात ही चर्चा होणार आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, हो शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात बॉल अडवलाही जातोय. पुन्हा एकदा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिकडे पाहायला मिळते. धावसंख्या
1 ने पुढे गेली आहे. पूर्णपणे दबाव मोठ्या प्रमाणावर निर्माण केलाय बॉलिंग टीमने, परंतु त्याचं उत्तर अजूनही काही स्ट्रोकने द्यावंच लागणार आहे. मागचे 15 बॉल झाले, एकही बाउंड्री आलेली नाहीये आणि त्याचमुळे संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये. सन्नाटा पसरलाय, पिन ड्रॉप सायलेन्स रायगड टीमच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. बॉलिंग तर बॉलिंग, बॅटिंग साठी सुद्धा जाणला जातो हा खेळाडू. सिक्सर. भारी भारी संघ आमने सामने. बघा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विशाल पाटील सर रायगड अंपायरांचे अध्यक्ष यांच्या वतीनं प्रत्येक सिक्स साठी इथे 500 रुपये आणि हे 500 देखील जमा झालेत या षटकारासाठी. वा, गरज आहे मोठ्या फटक्यांची रायगडला. मयूर साठी रवी बुंबकने एक चांगला बॉल टाकलाय. पुन्हा एकदा थोडासा पुढे, प्रचंड वेगामध्ये, काहीच करता नाही आलंय. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. बऱ्याच वेळेला मिडल लाईन यॉर्कर आला तर कुठेतरी हेलिकॉप्टर उडवता येतात, परंतु या बॉलवर मात्र प्रत्युत्तरच नसतं फलंदाजाकडे आणि तसाच चेंडू बुंबकचा. 35 धावा धाव फलकावर आहेत. ओहो, पुन्हा एकदा तेच ऑफ स्टंपच्या बाहेरच टाकलाय, पुढे केला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. बघता बघता पहिला डाव संपलाय. 35 धावा झाल्यात. विजयासाठी 36 ची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेट आहे. रायगड देखील पलटवार करणं जाणतं आणि कशा प्रकारचा पलटवार होईल दुसऱ्या डावात आपल्याला पाहायचंय. परंतु उद्यापासून खऱ्या स्पर्धेला सुरुवातही होणार आहे. परंतु या मॅचच्या दुसऱ्या डावासाठी जाऊयात. ज्यांचा आज वाढदिवस आहे, आमच्या अगदी जवळचे मित्र आणि भारतीय टेनिस क्रिकेट मधील ख्यातनाम समालोचक कुणाल दाते सर, आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतरच्या डावासाठी ते येत आहेत आणि त्यांच्या जोडीला मी आमंत्रित करतोय लिजेंडरी कॉमेंटेटर, ज्यांना नुकतंच आपण डीडी स्पोर्ट्स वर देखील ऐकलं, मच्छिंद्र पाटील सर या आणि कुणाल दाते सर या. धन्यवाद धन्यवाद चंदू सर, धन्यवाद दीपक पाटील सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच रायगड विरुद्ध ठाणे या मॅच मध्ये. महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग 2026 चा क्रिकेटचा महोत्सव तुम्ही पाहता. या स्पर्धेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर, रायगड जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आणि त्यांच्या संकल्पनेतून हा 6वं पर्व तुम्ही अनुभवताय. टार्गेट छोटे आहे, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की शेवटच्या बॉल पर्यंत बाकीत करणं मूर्खपणाचं, आणि त्यामुळे हा जो सामना हा रंगतदार होऊ शकतो. आणि सध्या आपण पाहतो आपल्या मुख्य व्यासपीठावर राकेशभाई गायकवाड देखील उपस्थित आहेत. रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. ते देखील खूप चांगलं काम करत आहेत. गेले कित्येक वर्ष मी त्यांचं कामाचं स्वरूप पाहतोय, व्याप्ती पाहतोय. खेळाडूंसाठी ते नेहमीच प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे. आणि बॉलिंग कार्डवर जर नजर टाकली ठाणे टीमच्या, तर यांनी खरोखर प्रभावी मारा केलाय. विकी भोईर 2 ओव्हर 13 रन 3 विकेट, आर्यन भोईर 1 ओव्हर 12 रन 1 विकेट, अमित पांडेने काही यॉर्कर्स टाकले, 2 धावा 2 विकेट, आणि शेवटचे षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. सो रायगड प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. आज प्रेक्षणीय सामने, परंतु सध्या असं जाणवतंय की काही जे प्रेक्षक आहेत थोडेसे नाराज आहेत, परंतु नाराज होऊन चालणार नाहीये. ठीक आहे, धावा जरी कमी असल्या तरी क्रिकेटचा खेळ अद्भुत रंगतो. शेवटपर्यंत ही मॅच जाऊ शकते. आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे टेलिकास्ट होतंय, टेलिकास्ट रूम म्हणजे ब्रॉडकास्टिंग रूम, त्याला पीसीआर म्हटलं जातं, प्रोडक्शन कंट्रोल रूम. तिथून ही काही दृश्य तुम्हाला दाखवली जातात. आणि सध्या संघ मैदानामध्ये उतरलाय. रायगडचं नेतृत्व आणि ती जबाबदारी फायटर जेट योगेश पिनकर यांच्या खांद्यावर आहे. मागचाही सामना जर तुम्ही पाहिला तर कृष्णा सातपुतेने धुवाधार खेळ दाखवला, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांनी सामना खेचून आणला. त्याच्यामुळे या मॅच मध्ये सर्व काही शक्य आहे. जरी 35 धावा झाल्यात, मी कौतुक करेन महेश कडू साहेबांचं, ज्या पद्धतीने ते आयोजक म्हणून पुढे आलेले आहेत. क्रिकेटचा एक काळ त्यांनी गाजवलाय. मगाशी चंदू सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही हाताने बॅटिंग केली, बॉलिंग केली आहे, दोन्ही हाताने खेळही दाखवलाय. परंतु सध्या जर तुम्ही या संपूर्ण ग्राउंडवर एक नजर टाकली तर खरोखर अभूतपूर्व यश मी म्हणेन. पहिल्याच दिवशी खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आले, चर्चा झाली या स्पर्धेची. कुठेच आपल्या नावाचा गवगवा नाहीये. दोघांच्याही माध्यमातून विचार केला तर फक्त क्रिकेट, प्युअर क्रिकेट, याच्यासाठी ही दोन्ही मंडळी पुढे आलेली आहेत. रायगड क्रिकेट संघटना पुढे आलेली आहे. राकेशभाई गायकवाड, प्रशांतजी खानावकर उपाध्यक्ष हे दोघेही पुढे आलेले आहेत. आणि त्याचमुळे मच्छिंद्र पाटील सर, मी म्हणेन रायगड क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत.
चर्चा होते रायगड क्रिकेटची. 30 बॉल मध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करायचे टार्गेट छोट्या परंतु कठीण केलं जाऊ शकतं. चला आता बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. बादशाह म्हणजेच केतन मात्रे हा खेळ दाखवला, परंतु मी कौतुक करेन मेघनाथ गोंधळे यांचं देखील. ठाणे जिल्हा क्रिकेट कमिटीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी हा संघ बांधलाय. मी कौतुक करेन विनोदजी रतन पाटील यांचं, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी देखील चांगलं प्रोत्साहन दिले. मी मगाशी उल्लेख केला प्रशांत खानावकर यांचा उपाध्यक्ष आहेत, रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिले राकेशभाई गायकवाड पहिल्या बॉल पासून इथे उपस्थित आहेत, यांनी चांगलं प्रोत्साहन दिलंय. त्यामुळे या जिल्ह्यातल्या ज्या मॅचेस असतात, या ज्या लढाया असतात, या खूप रंगतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवाजी छत्रपती महाराजांची प्रतिमा दाखवण्यात आली. मानाचा मुजरा राजे आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमधून आणि या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. चला तर आता दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. टार्गेट 36 आहे. मच्छिंद्र पाटील सर, तुम्हाला काय वाटतंय पॉवर प्ले किती महत्वाचा असेल? कारण आता मगाशी आम्ही चर्चा करत होतो, ज्या वेळेला चंदू सर कॉमेंट्री करत होते त्यावेळेला मुंबईचा उल्लेख होत होता, मी करत होतो त्यावेळेला ठाण्याचा उल्लेख होता. आता तुम्ही रायगडचे आहात, मी तुम्हाला विचारेन पॉवर प्ले रायगड टीम साठी किती महत्वाचा आहे, किती विकेट्स पाहिजे जेणेकरून दबाव बनवू शकतात ते ठाणे टीमवर म्हणजे आमच्या टीमवर? कुणाल जी सही कहा आपने, लेकिन दबाव तो होना चाहिए, लेकिन केतन मात्रे का विकेट ये मायने रखेगा, अनिकेत का विकेट मायने रखेगा, जिन्हें पिछले मुकाबले 48 रन की पारी खेली और केतन ने 58 की पारी खेली. ये पावर प्ले तो अहम मानेगा जाएगा, लेकिन ये तो विकेट है ना, ये उनके ऊपर भी निगाह होगी मैदान पर. हो नक्कीच विकेट खूप महत्वाच्या ठरू शकतात. चर्चा ती सुरू आहे आणि त्यामुळे विकेट पाहिजेत टीम रायगडला जर ठाणे टीमवर दबाव बनवायचा असेल. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे या टीमकडे आशिष मेहरुल आणि दुसरा गोलंदाज मात्र मयूर वाघमारे. यांना विकेट्स घ्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला बादशाह जर पेटला तर मात्र हा सामना 3 षटकामध्ये देखील संपू शकतो. कुणाल तर जी, एक बात को बताना चाहेंगे कि जब केतन मात्रे को मैंने देखा है, ये बल्लेबाज यदि पहले ओवर में आउट हुआ तो ठीक, नहीं तो ये बल्लेबाज बाद में जल्दी आउट नहीं होता. ये मेरा आज तक का तजुर्बा है. हो, तर हा शब्द त्याच्यासाठी मी वापरला. जर तरला असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, परंतु जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही. मगाशी आपण तीच चर्चा केली. केतनने काय दमदार असं अर्धशतक ठोकलं, खतरनाक बॅटिंग केली. चला आता मॅचला सुरुवात होते. दुसरा डाव 36च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिला बॉल आशिष मेहरुल, पहिलाच बॉल मागे चाललाय विकेट कीपरच्या हाताच्या दिशेने आणि इथे बरोबर खांद्याला चाटून हा बॉल गेला विकेट कीपरच्या दिशेने. मला ती आठवण झाली भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आणि त्यातल्या त्या स्टीव्ह बकनरने आउट दिलेल्या त्या विकेटची. गेंद में उछाल भी रखा, सामने रखा. केतन मात्रे ने शॉट का सिलेक्शन गलत था. डॉट गेंद की समाप्ति के साथ आगाज होता गेंदबाजी का. पहिला डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल हवेत. चान्स आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. आकाश प्रयत्न करतोय आणि इथे झेल टिपला जाईल. आली विकेट. चर्चा होती लवकर आउट करायला पाहिजे केतनला, तसं झालंय. फलंदाज बाद. और इसी की चर्चा की थी कुणाल सर, क्योंकि केतन में मैंने पहले जिक्र किया था, अगर ये बल्लेबाज पहले ओवर में आउट होते तो ठीक, नहीं तो बल्लेबाज नॉट आउट रहते. और इसका जिक्र हमने पिछले मुकाबले में किया था. आकाश तरकर जिन्हें पिछले मुकाबले में क्या कैच को लपका था और उसी अंदाज में अब ये आसान सा कैच था. बड़ा विकेट मैदान से बाहर. केतन के पारी का समापन होता हुआ. कॉमेंट्रीच्या छोट्याशा करिअर मध्ये जेवढा काही अनुभव घेतलाय मागच्या 12-13 वर्षापासून, त्यावेळेला मी म्हणूनच उल्लेख केला की हे जे 2 गोलंदाज आहेत हे महत्वाचे आहेत. त्यामध्ये आशिष मेहरुल आणि त्यानंतर गोलंदाज मयूर वाघमारे. आशिषने त्याचं काम केलंय. आकाशचं जजमेंट पहा, शेवटपर्यंत नजर ठेवली. एवढ्या वर्षाची कारकीर्द आहे आकाशची आणि पहा मागे टाळ्यांचा गजर होतोय. तिथे या स्पर्धेचे या लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, नवनिर्वाचित अध्यक्ष जिल्हा परिषद रायगड, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी सिद्धिविनायक क्रीडांगणावर उरण तालुक्यामध्ये सोनारीमध्ये ही स्पर्धा आणली, असं सगळ्यांचं लाडकं नेतृत्व या परिसरातलं माजी सरपंच महेश कडू साहेब, रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड तिथे पाहायला मिळतात. या सगळ्या माणसांनी ना क्रिकेटसाठी भरपूर काही केलंय. म्हणून तर या माणसांच्या नावाची चर्चा होते आणि त्यातल्या त्यात त्यांच्या गावाची चर्चा होते आणि त्यातल्या त्यात क्रिकेटची चर्चा होते. अशी व्यक्तिमत्व आहेत. नेहमीच शांत, संयमी, वेल एज्युकेटेड पर्सन म्हणून ज्यांची ओळख मगाशी रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला. मगाशी आपण पाहिलं प्रशांतदादा ठाकूर जे आमदार आहेत पनवेल विधानसभा क्षेत्राचे, चौथ्यांदा निवडून आल्यानंतर तो एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे. त्यांनी देखील मंगेश वाकडीकर यांचं भरपूर चांगलं कौतुक केलं. आणि त्याचमुळे ही जी मंडळी आहेत ही क्रिकेटसाठी वाहून निघालेली मंडळी आहेत, क्रिकेटसाठी सर्वोत्तम देणारी मंडळी आहेत. परंतु पहिली विकेट गारद झाली आहे. आशिष मेहरुल तयार.
प्रितेशसाठी आहा बॉल चाललाय, एक हात निसटला तरी देखील ये तो मेरे बाय हात का खेले, बॉल सीमा पार. प्रितेश जोशीच्या बॅट मधून सिक्सर. इनको और पिच गेंद इस तरह से बल्लेबाज को अगर डालेंगे तो सोने पर सुहागा होगा. ऊपर से यहाँ पर पावर प्ले ओवर चल रहा है. पहले 2 गेंद में दबाव तो बरकरार किया है गेंदबाज ने, लेकिन इस बार दबाव को हटाया. मच नीडेड छक्का आता हुआ. बॅट वरून मागचा जो हात होता तो निसटला तरी देखील पहा ना कसा बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पलीकडे. खासियत आहे, आकाश देखील पाहतच राहिला साइड व्ह्यू ने. हा फ्रंट व्ह्यू पहा, चांगलं टायमिंग. ओ परत एक वेळा बैठक, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी दुसरा रायगड प्रीमियर लीग सिक्सर. प्रीति बता रहे, स्लॉग हिट बताते हैं मैदान के ऊपर. क्या तजुर्बा है, क्या फुटवर्क है और क्या निगाह है. 36 का लक्ष्य मैदान के ऊपर. पहले 2 गेंद पर 2 डॉट, विकेट भी गिरा, लेकिन उसके बाद 2 छक्के. लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर प्रीतेश की. 36च धावा करायचे आहेत. प्रितेशने मागच्या वर्षी देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये शतक ठोकलंय, त्यामुळे या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा असतात. सर्वात वेगवान अर्धशतक त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये ठोकलंय भिवंडीमध्ये येऊन. त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे नेहमी चर्चेमध्ये असतो. खुल्या गटातलं क्रिकेट सातत्याने खेळलाय. विक्रोलेन्स टीम मध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलंय. प्रीतेश जोशी. ओ यॉर्करचा प्रयत्न होता, चॉप केलाय, कापलं या बॉलला. गलीमध्ये चांगली फिल्डिंग डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देते, ते झालं इथे. प्रीति संयम भी रखना चाहते हैं, आक्रामक रवैया भी अपनाते, अच्छी गेंद को सम्मान भी दे. यॉर्कर गेंद थी, उनके पास कोई चारा नहीं था और काफी अरसे बाद, काफी दीदार के बाद मौका मिलेगा बल्लेबाज को. अनिकेत पाटिल यहाँ पर 5 गेंदों के बाद काफी लंबे दीदार के बाद स्ट्राइक पर आते हुए. टीम का स्कोर 13 जीत के लिए 36 का आसान सा लक्ष्य. 9 बॉल मध्ये अर्धशतक मारणारे रायगड मध्ये देखील 4 खेळाडू आहेत. विश्वजित ठाकूर, विश्वजित मात्रे, बारक्या कांबळे, विश्वास पाटील टोंडरे, पेंदर माफ करा. फुल टॉस, हा देखील बॉल चाललाय लॉन्ग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. फुल टॉस गेंद, ये पर फिर एक बार गलती की गेंदबाज ने. इससे पहले उन्होंने और पिच डाली थी, उससे पहले अच्छी गेंद थी जो स्लॉग हिट लगाया था, लेकिन एक ब्लॉक कॉल भी डाली थी. इसी के साथ ओवर का समापन. टीम का स्कोर 19. केतन मात्रे आउट होने के बाद प्रीतेश जोशी ने जो बल्लेबाज किया और मौका मिला जब बल्लेबाज को अनिकेत को, उन्हें भी मौके का फायदा उठा और टीम का स्कोर 19. आसान सा मुकाबला कुणाल सर. हो निघालेत आता प्रेक्षक पहा घराच्या दिशेने. तुम्ही नजर जर टाकाल तर प्रेक्षकांना हळूहळू समजायला लागले की या मॅच मध्ये पारड जड आहे ठाणे टीमचं. काय फटका होता, फुल टॉस बॉल होता, अनिकेत सोडणार नाहीये. अनिकेतने खतरनाक बॅटिंग याच्या अगोदर देखील केली आहे. केतन मात्रेच्या बरोबरीने सोनारपाडा गावाला बिलॉंग करतो अनिकेत. मागच्या काही हंगामामध्ये भरपूर चमकलाय, चांगलं क्रिकेट खेळत आलाय. तो देखील बाईक जिंकतोय. सोनारपाडा टीमसाठी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि अनिकेतची बॅटिंग बोलते. 19 धावा झाल्यात, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 36 चं लक्ष आहे, 17 धावांची गरज येणार आहे 24 बॉल मध्ये. 24 बॉल 17 धावा. प्रीतेश जोशीने 2 मारले, अनिकेतने 1 मारलाय षटकार. आज आपण पाहिलं ठाणेकरांचा दिवस आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये दोन्ही ठाणे मग ठाणे युवा या टीमने देखील चमकदार कामगिरी केली. आता ठाण्याचा जोश परत एक वेळा दिसतोय. आणि उद्या ठाणे आदिवासी विरुद्ध रायगड आदिवासी असा देखील प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तोही सामना पाहायला विसरू नका. मला वाटतं कदाचित या 6व्या पर्वामध्ये पहिल्यांदा असं झालंय की ठाणे युवाने त्यातल्या त्यात याही मॅच मध्ये ठाण्याचं पारडं जड अजून संपलेला नाहीये सामना. 24 बॉल 17. पहिला बॉल डॉट आहे, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा तिसरा बॉलर तर मी विसरलोच होतो. प्रसन्न आहे ना या टीम मध्ये. मागच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय काय गोलंदाजी केली होती प्रसन्नाने. जी हाँ, इस पहले मुकाबले में 3 रन देकर उन्होंने कृष्णा सातपुते का विकेट प्राप्त कर, इसलिए तो किरण पवार ने उनको मैन ऑफ द मैच जो अवार्ड मिला था उनको उन्होंने डेडिकेट किया था. ये वही प्रसन्न वहां पर गेंदबाजी में आते हुए. काही खेळाडू अंडर रेटेड असतात, त्यापैकी असे खेळाडू आहेत, भरपूर आहेत. बॅटची कडा आणि आली विकेट, म्हणून तर मी चर्चा करत होतो. हा खेळाडू आहे या टीम कडे, विकेट मिळवली आहे म्हणजेच काय मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. जे गेलेत त्यांनी थांबायचंय, मॅच रंगेल. जी हाँ, करवट बदल सकता है मुकाबला, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की पहले ओवर में जो रन बने वो सरदत बने 19 रन. केतन मात्र बहुत जल्दी आउट हुए थे, लेकिन उसके बाद जो बल्लेबाजी भी और इसके बाद टीम का स्कोर 19 बना. अब यहाँ पर प्रसन्न कुछ हद तक वापसी करते हुए. बड़ा मुकाबला कुणाल सर. तारीफ करना चाहेंगे मंगेश वाकड़ीकर साहब, जिनकी कल्पना से रायगढ़ प्रीमियर लीग का आगाज हुआ. उसके बाद देखते थे कि 5 पर्व पूरे होने के बाद ये छठा संस्कार उरन के सरजमीन के ऊपर हमारे महेश जी कडू इनके नेतृत्व में खेला जा रहा है. साथ साथ हमारे राकेश जी गायकवाड़ काफी बड़ा योगदान रहा उनका रायगढ़ क्रिकेट टेनिस के लिए, और साथ साथ प्रशांत जी खानावकर उनका भी बड़ा योगदान रहा रायगढ़ टेनिस क्रिकेट के लिए. और यहाँ पर मुकाबला एक तरफा होता फिलहाल तो नजर आता कुणाल सर.
योगेश पालेकर आता फलंदाजीसाठी. भालेकरचं करिअर देखील खूप चांगलं राहिलंय. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. उजव्या हाताने गोलंदाजी करतो, नेहमीच राऊंड विकेट टाकतो राईटी बॅटरच्या अगेन्स्ट. आणि बॅटिंग मध्ये तर वेगळाच दमखम आहे त्याच्या, वेगळाच स्वॅग आहे त्याच्या बॅटिंग मध्ये. इंटरेस्टिंग मॅचेस मध्ये भालेकरची बॅटिंग आणि त्याची डावखुऱ्या हाताची बॅटिंग नेहमी चर्चेमध्ये असते. असा खेळाडू आहे भालेकर, ताकद आहे खेळाडूकडे. स्टान्स पहा त्याचा. पहिला बॉल फेस करेल, ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिड ऑफचा फिल्डर चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, तिथे थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा इथे उचलला जाईल. भालेकर 2 धावा इथे घेऊन जाईल. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. इक्का दुक्का को रोक लगाने की बड़ी चुनौती रायगढ़ के सामने, लेकिन फिलहाल तो पर्डा जिस तरह से अपने कुनाल से बात चढ़ी पहले ओवर में 19 आने के बाद विकेटों गिरी, लेकिन उसके बाद रनों का रफ्तार भी कहीं भी कम नजर आ रही है और टीम का स्कोर अब आगे बढ़ता 21 2 विकेटों के नुकसान पर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे दाखवण्यात आली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ दिसतंय. पावर टाकलाय बॉल, इम्पॅक्ट पाहिला आणि इथे मात्र पंच सांगतायत फलंदाज बाद आहे LBW च्या स्वरूपामध्ये आणि भालेकर बॅट दाखवतोय. आता तीच चर्चा आहे, बॅटला लागलाय का. दुसऱ्या बाजूला तेही पंच सांगतायत. आता दोन्ही पंच चर्चा करतील एकमेकांच्या बरोबर आणि आता पंचांनी सांगितलंय बॅटला लागलाय, कारण साऊंड होता तिथे, एक्झॅक्ट होता. नॉट आउट. अंपायर के ऊपर भी कितना दबाव बरकरार किया जाता है, उनके ऊपर निगाहें जमा रखते हैं. अंपायर का किरदार निभाते मिस्टर नीरज राणावत सर, मिस्टर गणेश भावेशकर सर और मिस्टर प्रदीप सिंह, उनका भी काफी बड़ा योगदान है श्रृंखला के लिए. और यहाँ पर बिल्कुल 1 रन की गुंजाइश हो सकती है, लेकिन पसंद का ओवर पिछले मुकाबले में उन्होंने जिस तरह से किया, उस इतिहास के पन्नों पर फिर एक बार दोहराया जा रहा है. बेमिसाल गेंदबाजी. सिंगल सिंगल आली. टीमची धावसंख्या 22. 2 फलंदाज बाद आहेत. आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट 36 आहे. या मैदानावर आल्यानंतर नेहमीच त्या चांदीच्या ट्रॉफीची चर्चा होते आणि याही वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांदीची ट्रॉफी दिली जाणार आहे. अश्वारूढ मूर्ती महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराज यांची देखील दिली जाणार आहे ट्रॉफीच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे चर्चा रायगड प्रीमियर लीगची. एक लेंथ बॉलचा इथे वापर केला, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. बहुत पहले खेल चुके थे यहाँ पर, लेन को परखा नहीं था, लाइन में नहीं, लाइन मिस की और बल्लेबाज का फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं थी. एक और बाप से यहाँ पर पहले मुकाबले में यहाँ पर जो मिसाल काम की थी प्रसन्न ने, वही मिसाल फिर एक बार बरकरार करते हुए. 14 धावांची अजूनही गरज आहे. उद्या देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक महत्वाचे सामने रंगणार आहेत. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, कव्हर्स मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने 23 धावा झाल्या. 13 धावांची गरज आहे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 13 धावा. उद्याचा देखील दिवस रायगड प्रीमियर लीग पाहायला विसरू नका, कारण उद्या सुरू होईल महासंग्राम रायगड प्रीमियर लीगचा. विवा सुपरस्टार मानगाव आणि त्यांच्या विरुद्ध हरिओम डोलवी पेन म्हणजेच शुभम जाधव विरुद्ध सुशांत मोकळ, हा देखील सामना उद्या रंगताना दिसेल. त्याच्यानंतर महत्वाचा सामना आहे दैविक लक्ष्मी कानावळे विरुद्ध अनमोल किंग्स कळंबोली. आशिष मेहरुल, रजत मुंडे एकमेकांच्या समोर असणार आहेत उद्याच्या सामन्यामध्ये. उद्या देखील तुमच्या भेटीला ते 5 सामन्यांनी एक प्रेक्षणीय सामना असे टोटल 6 सामने तुमच्या समोर रंगताना दिसतील. आणि हा तो सामना ज्याची मी चर्चा करत होतो, रायगड आदिवासी विरुद्ध ठाणे आदिवासी या दोन टीमच्या दरम्यान. आकाश रेपट एका बाजूला आहे, शुभम नाईक दुसऱ्या बाजूला आहे. कुरान सर, जब बल्लेबाज की थी रायगढ़ टीम ने उन्हें भी 23 रन बनाए थे, लेकिन पिछले 18 गेंदों में विकेटों का नुकसान, बहुत ही विकेटें गिरी थी, लगातार सिलसिला बरकरार रखा, जिसके कारण रायगढ़ टीम का स्कोर 12 रन था पिछले 18 गेंदों में. अब 18 गेंदों में बनाने ठाणे को 13 रन. मयूर वाघमारेला इथे दबाव बनवावा लागेल. 1-2 धावांचं षटक कमबॅक होऊ शकतं. अशा मॅचेस शेवटच्याच ओव्हर मध्ये जातात, तिथे रंगतात. आणि बा प्रेक्षकांना माहिती आहे, ते अजूनही थांबलेत. जे प्रेक्षक ज्यांना क्रिकेट समजतं, क्रिकेटचं ज्ञान आहे, ते मात्र नक्कीच आनंद घेत आहेत अजूनही या सामन्याचा. त्यांना माहिती आहे रायगडवर विश्वास आहे, परंतु ठाणे संघ सध्या वरचढ आहे. हलक्या हाताने ढकललाय, दिशा दिली आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. आता धावा झाल्या 24, धावा करायच्यात 12. नेक्स्ट सोचे बल्लेबाज के, अब 18 गेंदों में जब 13 की आवश्यकता है तो मुकाबला हमारे पक्ष में, ऐसे में इक्का दुक्का से काम चल सकता है. और नेक्स्ट सोचे इस वक्त बल्लेबाजों की 12 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला योगेश पालेकर समोर. राऊंड विकेटने आता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मयूर करताना दिसेल. त्याचं कारण आहे अँगल बनवायचंय त्याला, आणि म्हणूनच थर्डला जर पाहिले तर 3-3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड, गली, पॉइंट, आणि ऑन साइडला आता प्रोटेक्शन वाढवलं जात आहे. ऑफ साइडला तर प्रोटेक्शन आहेच 38 सर्कलच्या आतमध्ये. म्हणूनच तो राऊंड विकेटचा अँगल, तो कोण बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या ओव्हरच्या दरम्यान मयूरचं पाहूया ही रणनीती किती योग्य ठरेल. पायावरचा बॉल होता लेगस्टम्पच्या बाहेर, इथे मात्र विकेट किपर फुटबॉल खेळतात, पायाला लागून बॉल डिफ्लेक्ट होतो, एक रन कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाही, अंपायरचा इशारा येतो वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि राऊंड विकेट, मी अँगलची चर्चा करत होतो म्हणूनच थोडेसे निराश वाटले मला कॅप्टन योगेश पेनकर, कारण हा बॉल जास्त बाहेर टाकलाय लेगस्टम्पच्या. एक्स्ट्रा रन इथे मिळते, 2 धावा वाढताना दिसते. टीमची धावसंख्या आता झाली 26. 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल 10 धावांची गरज आहे. 17 मध्ये 10 धावा. पुढचा बॉल मयूर ओव्हर द विकेट आला. आता ही लाईन चांगली आहे, थोडासा शरीरापासून दूर खेळलाय अनिकेत, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. 9 धावांची गरज. मयूर का हर प्रयास मैदान के ऊपर कामयाब होता नजर आ रहा है, हर गेंद को एंगल से बना रखता है, राउंड विकेट करना पसंद करते हैं, एंगल बनाने का प्रयास करे, कभी नीचे गेंद को रख रहे तो कभी उछाल भी दे रहे हैं, लेकिन इस ओवर में बड़ा हिट नहीं है, ये उनके लिए एक सौभाग्य की बात बन सकते कुणाल जी. हो नक्कीच, अजून एक मोठा फटका आलेला नाहीये, ती चर्चा सुरू आहे. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, अक्षरशः गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. दुसरी धाव पाहिजे होती अनिकेतला, परंतु नाही मिळणार. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत 28. जो रोमांच आई था मैदान के ऊपर कुणाल सर, वो नजर नहीं आया. जो उम्मीद हमें इस मुकाबले से काफी बड़ी थी, काफी दीदार किया था इस मुकाबले का, लेकिन उस मुकाम पर मुकाबले ने आज भी इस मैदान के ऊपर पहला ठाना जीती मुकाबला, इस बार भी ठाना पर काफी आगे निकल चुकी है. 28 धावा 8 करायच्यात अजूनही. शॉर्ट बॉलचा वापर इथे मात्र टॅप केला हलक्या हाताने, तिथेही सिंगल मिळवली आहे. 29 धावा फलकावर लागलेल्या आहेत. या सिंगलच्या मदतीने 14 बॉल मध्ये 7 धावांची गरज. अब आसान सा मुकाबला नजर आ रहा है. दर्शकों का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे, काफी बड़े पैमाने पर दर्शकों ने जो हमें सहयोग किया इस पहले नर्सरी में नाइट टूर्नामेंट की श्रृंखला में रायगढ़ प्रीमियर लीग में, आपका भी हम शुक्रगुजार है. 14 बॉल 7 रनची आवश्यकता. राऊंड विकेट मयूर वाघमारे. आता मात्र फिरवलाय बॉल, मागच्या बाजूला जाईल, सरळ जाईल फाईन लेग लॉंग लेगला. 4 धावांसाठी चौकार. फिजूल के रन, एक तो रनों का अकाल, उसमें फिजूल के रन यहाँ पर मिले. किस्मत का भी साथ दिया, मुकद्दर ने भी साथ दिया, और टीम का स्कोर 30 का एक्चुअली प्ले किस प्रकार रहा. पटकी भी गेंद थी, ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, आखिरकार कामयाबी मिले और गेंद निकल चुके गोली की रफ्तार से. नॉन स्टॉप 4 रन के लिए कुणाल जी. 4 धावा आल्यात. सामन्याची हवा निघाली. आता माहितीये प्रेक्षकांना, हळूहळू तेही आता आपल्या गाड्या जिथे जिथे पार्क केल्या त्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजपासून या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. 6वं पर्व आहे रायगड प्रीमियर लीगचं. महेश कडू मित्र परिवार, आदरणीय महेशजी कडू साहेब, त्याचबरोबर मंगेशजी वाकडीकर साहेब, रायगड ग्रामीण क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. 6व्या पर्वामध्ये तालुका बदलला, उरणमध्ये ही स्पर्धा आली, परंतु सोनारी गाव चर्चेमध्ये आलं, ते पटलावर आणलंय. मंगेशजी वाकडीकर खूप मेहनती माणूस, रायगड क्रिकेटसाठी चांगले योगदान त्यांनी दिलं, कारण पहिलं पर्व ज्या वेळेला ते घेऊन आले एक वेगळी संकल्पना त्यांनी राखली आणि समोर ठेवली प्रेक्षकांच्या. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि आता पंच सांगतायत वाईड आहे. आसान सा मुकाबला. कुणाल सर, सही कहा आपने, रायगढ़ प्रीमियर लीग की जो संकल्पना मंगेश जी वाकड़ेकर इन्होंने बनाई, और इसके बाद यहाँ पर जो उनका जो पहला ऑक्शन था वो काफी चर्चा का विषय बना, और इसके बाद जो क्रिकेट की श्रृंखला खेली रायगढ़ प्रीमियर लीग और उन्होंने जो तबाही मचा दी, इसलिए काफी कम समय में ये प्रतियोगिता काफी बेशुमार लोकप्रिय हो चुकी है. जी हाँ, चेक किया जा रहा है पर वाइड है क्या नहीं है. कुणाल जी, मैंने पहले जिक्र किया था कि ऑक्शन की चर्चा काफी हुई, और मंगेश वाकड़ेकर जो मास्टर माइंड है, जिन्होंने संकल्पना उन्होंने प्रेरित की, और उसके बाद रायगढ़ प्रीमियर लीग का एक शानदार धमाका हम देख पा रहे. वाईट बॉल आहे. आता 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 34 धावा झालेल्या आहेत, 2 धावा करायच्या आहेत. सामना समाप्तीच्या मार्गावर. बाउन्सर टाकला आणि इथे मात्र लॉफ्ट केला, ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय सामना. फिनिश, आणि हा सामना जिंकलाय इथे टीम ठाणेने. अभिनंदन टीम ठाणे जिल्हा. रायगड टीमला मात्र त्यांनी पराभूत केलंय या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. आजच्या रात्री ती शेवटची लढत होती. रायगड प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात झाली आहे, आणि आज ठाणे युवा देखील छावे ठरलेत, आणि दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्हा या टीमने देखील चांगलीच खेळी करून या स्पर्धेमध्ये नक्कीच आजच्या पहिल्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवले. वेल प्लेड टीम ठाणे, अभिनंदन. तर अभिनंदन ठाणे, ज्यांनी खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगचा हा 6व्या पर्वातील जे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड असे एकूण संघ आपण या ठिकाणी पाहिलं, आणि खऱ्या अर्थानं फायनलचा सामना या ठिकाणी जिंकलाय तो ठाणे. अभिनंदन.
विकी भोईर ठरले या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट घेतल्या विकी भोईरने. विकी भोईर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन विकी या आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि त्याचबरोबर टीम ठाणे आपला देखील सगळ्यांचा सन्मान होईल या मुख्य व्यासपीठावर. जाऊया प्रवीण गायकर सर यांच्याकडे. धन्यवाद. तर थँक्यू मयूर, आपण देखील यावं. मयूर आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आले, ते घेण्यासाठी आपण देखील यावं. ठाणे संघ विजयी होतोय. विजय संघ अभिनंदन. आणि